नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जी ही ज्वारी पीक बघत आहात, हे शून्य मशागत शेतीमधले पीक आहे. तर या शेतीमध्ये पहिली कपाशीचे पीक होती. कपाशीचे पीकही आपले शून्य मशागत होती. तर त्या कपाशीचे पीक नांगरट, मोगडा, पाळी वगैरे काहीही केलेलं नाही. तर नंतर मी निर्णय घेतला की यामध्ये आपल्याला ज्वारीचे पीक घ्यायचं. आणि ज्वारीचे पीक घ्यायचा निर्णय घेतल्यानंतर मी इथे ट्रॅक्टरवाल्याला बोलवलं. तर ट्रॅक्टरवाल्याला दाखवलं का यामध्ये आपल्याला ज्वारी पेरायची. ट्रॅक्टरवाल्याचं म्हणणं असं आले की दादा, तू याच्यामध्ये जर ज्वारी पेरली तर ती उगणार नाही, रान निबार झाला असेल. तर त्याला मी सांगितलं, तू यामध्ये ज्वारी पेर, ती उगू अगर ना उगू ही माझी जिम्मेदारी राहिली, मी तुला काही बोलणार नाही. त्याप्रमाणे त्यांनी मला ज्वारी पेरून दिली. तर नंतर मग मी ती ज्वारी उगवल्यानंतर तिला एक पाणी दिलं. त्यामध्ये तण गवत भरपूर उगवलं. गवत भरपूर उगवल्यानंतर मी त्याला परत दुसरं पाणी दिलं. आणि ज्वारी पेरताना मी त्यासोबत फक्त एक DAPची गोणी ज्वारीसोबत पेरली होती. या प्रकारे कुठलंही खत पेरलेलं नव्हतं. तर आपल्याला जमिनीमध्ये खताची मात्रा कमी करायची, ती ऑटोमॅटिक कमी कमी होत चालत असणार आहे शेतकरी मित्रांनो. नंतर मी याला कुठल्याही प्रकारचे युरिया किंवा तणनाशकही मारले नाही. 240 तणनाशक मारायचे माझे विचार चालला होता. पण झालं काय, ज्वारीमध्ये आपले तण असे होते, ज्वारीप्रमाणे लांब पानाचे तण होते. तर लांब पानाचे तण असल्यामुळे ते ज्वारीमध्ये तण जळालं नसतं. ज्वारी लांब पानाची आणि तणही लांब पानाचं. तर मी 240 मारले नाही, कुठल्याही प्रकारचे तणनाशक मारले नाही आणि त्याला युरियासुद्धा मारला नाही. आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब तयार झाला आहे. सेंद्रिय कर्बाचाच हा परिणाम आहे ज्वारी ती उंच वाढायचा. त्याचे कारण असं आहे की जमिनीची हळूहळू नाही केली काही कुठल्याही प्रकारे, त्यामध्ये ऑटोमॅटिक सेंद्रिय प्रमाण वाढतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवायचा आपण शेतकरी मित्रांनो. तर माझ्या ज्वारीमध्ये शेतामध्ये सेंद्रिय प्रमाण वाढलं, हा रिझल्ट आपल्यासमोर आहे. आता ज्वारी माझी डोक्याच्या वर गेलेली आहे, आपल्या स्वतःच्या माझ्या डोक्याच्या वर ज्वारी गेलेली आहे. तर मी आता ती तुम्हाला दाखवतो किती वर गेली आहे. त्यापासून आपल्याला फायदा काय होतो, जमिनीचे हळूहळू न करता हा फायदा आहे. याला कुठल्याही प्रकारचा युरियासुद्धा मारला नाही मी. आता बघा, मी तुम्हाला दाखवतो ज्वारी किती वर गेली. बघा शेतकरी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे युरिया किंवा तणनाशक न मारता ज्वारीचे पीक माझ्या डोक्याच्या वर गेलेलं आहे. मग हा आपल्या विना नांगरणी म्हणजे शून्य मशागत शेतीचा फायदा आहे. कुठल्याही प्रकारची खुरपण नाही केलेली नाही. यामध्ये तण झाले मी तसे सोडून दिले. बघत असं तो लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे. याप्रमाणे प्रत्येक जर शेतकऱ्याने जर समृद्ध शेती केली तर शेतकऱ्याचा फायदा होईल. बघा, शून्य मशागत शेतीचा फायदा की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब ऑटोमॅटिक तयार झाला. आपल्या पहिले जे कपाशीचं तण मारलं होतं मी तणनाशकने, त्यापासून आपल्या जमिनीला सेंद्रिय कर्ब तयार झाला. त्याचा हा परिणाम आहे. आपल्याला रिझल्ट 100% दिसत आहे तणनाशकाचे. जमीन सेंद्रिय कर्ब वाढतो, ऑटोमॅटिक सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये पूर्णपणे वाढतो. कपाशी माझ्या डोक्याच्या वर गेलेली आहे. चला ठीक आहे शेतकरी मित्रांनो, माझा नंबर 95 27 81 999. जर कोणाला कुठल्याही प्रकारची यामध्ये व्हिडिओ बघितल्यानंतर जर काही शंका आली असेल तर या नंबरवर फोन करून मला विचारा, मी ते तुमची शंकेचं समाधान करेन. नंबर परत एकदा सांगतो, 95 27 41 999. चला ठीक आहे शेतकरी मित्रांनो, जर शंका आली तर मला विचारा. बंद करतो.